नमस्कार मैत्रिणींनो. आणि संध्याकाळ झाली, मस्त आराम बिराम केलाय. आणि दिवसभराचा आज काही शूट नाही, कारण काल काकीकडनं आल्यावरती 7 वाजले होते तसे म्हणायला. पण आलो थोडंसं बाहेर, पाऊस पण खूप पडत होता काल. 7 वाजता घरी आले. घरी आल्यावरती कसं आमच्यासाठी जेवण वगैरे केलं होतं. थोडासा डाळ होती बनलेली, भात वगैरे बनवला आणि बटाट्याची कापं केली आणि माझ्यासाठी शेपूची भाजी होती. तर मग रात्री जेवण केलं आणि बसली लसूण सोलत माझं जे ऑर्डर आहे ते पूर्ण करण्यासाठी. आणि मग आता कसं आज सकाळी टिफिन नव्हतं, माझ्या आजोबांची तिकडे पित्र होती आज. तर ह्यांना तिकडे जेवायला होतं. मग त्याच्यामुळे सकाळी काही व्हिडिओ शूट नाही केला. नाश्त्याला काय पोहेच बनवले होते नॉर्मली. मग आता बोललं पोहेचा काय व्हिडिओ करायचा म्हणून साठी, आणि मग नाही केला. मग पोहे वगैरे केले, कपडे बिपड्यांच्या मस्त गाड्या बिड्या केल्या. कपडे बिपडे छान, टाइम होता मस्त. बहिणीचा फोन, एवढ्यांचा जसं काही व्हिडिओ कॉन्फरन्स चालू होती आमची. एवढ्या जणांचा फोन करून गावावरनं बहीण जॉईन झालेली, तिची बहीण होती परत इकडनं पुण्यातनं वहिनी, भाची, गावावरनं बाबू, मी, माझी मुलगी, एवढे जण जॉईन करून कॉलवरती जवळजवळ अर्धा तास चालू होतं सगळ्यांच्या गप्पा गोष्टी. आणि वहिनीचा बर्थडे होता आज आणि बाबूचा पण बर्थडे आज, माझ्या भाच्याचा. पण मग त्यांचा बर्थडे होता त्याच्यामुळे चालू होतं सगळं. आणि मग नंतर घरातली कामं वगैरे आवरली, कामावरती गेली, आली. आल्यावर मग आता माझ्यासाठी रात्रीचा भात राहिला होता थोडासा. आल्यावरती पिठलं बनवलं, छान मस्त पिठलं, भात आणि ठेचा. मस्त जेवण केलं दुपारी. थोडा वेळ फोन वगैरे बघितला आणि जेवण करून आराम केला. आता उठल्यावरती परत घराचा पसारा, सारव. पसारा तर नव्हता काय, कोण हाय नाही त्यामुळे पसारा नाही. पण कशी कपडे पावसामुळे कसे आता 2 दिवस जास्त पाऊस पडतो तर जास्त ओलसर होती. मग जरा घरात पंख्याखाली सुकायला ठेवली होती ना. आता सगळ्याच मैत्रिणींच्या घरात पावसा पाण्याचं हेच असणार आहे. पहिली बाहेर वाळवली, नंतर 2 दिवस बाहेर वाळवल्यानंतर सुकली पण नाही कपडे. मग पंख्याखाली मी कामावर गेले तर फॅन चालू ठेवून गेली होती. आणि कामावर आज एकच काम होतं, जेवण नव्हतं करायचं. तिने पण नाचणीचे लाडू बनवायला लावले. तर मग झाले 1 तासात तसे 30 लाडू बनवले. 1 तासात मस्त नाचणीचं पीठ भाजून मखाने डिंक वगैरे टाकून छान तिला लाडू बनवून दिले. आणि माशी काय आज कामाची काय एवढी धावपळ नव्हती. बरं आहे, आज आराम आहे. बोला चला आता मस्त येताना मग मिरच्या घेऊन आली, लसूण सोललेलं आहे. जेवढ्या आणल्या ते तेवढं तर बघूया का, मस्त हिरव्या गार झणझणीत मस्त अशा कोल्हापुरी मिरच्या. आणि आता ठेच्याची रेसिपी मी तशी ऑलरेडी पहिले पण टाकलेली आहे माझ्या याच्यावरती, माझ्या व्हिडिओमध्ये आहे ते पहिलं. मी रेसिपी पण टाकलेली आहे पूर्णपणे. आणि आता परत कोणाला पाहिजे असेल तर परत पण तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवरती. आणि चला आता व्हिडिओ हे करायला, रेसिपी ठेचाची रेसिपी करायला स्टार्ट करते. इथे मस्त लसूण सोलून घेतलेलं आहे मैत्रिणीनं. आणि माझं माप तरी असं आहे की मी कसं 1/2 किलो हिरवी मिरची असेल ना, मस्त आता हिला पुसून घेतली आहे आणि लसूण सोलून घेतलाय. 1/2 किलो लसूण, 1/2 किलो मिरची, माझा अंदाज असा आहे दोघांचा करून. मग त्याचं तुम्हाला कमी बनवायचं असेल तर तुम्ही अर्धा किलोचं बनवू शकता. माझं कसं 1 पावमध्ये 1 डबा बनतो आणि मग त्याच्यामुळे मला ही क्वांटिटी घ्यावं लागते. तर असं आहे माझं. आता इथे मी गॅस ऑन करून घेते मैत्रिणीनं. इथे मैत्रिणीनं छान कढई तापायला ठेवलेली आहे आणि कढई आता मस्त गरम होऊन द्यायची, त्याच्यामध्ये तेल टाकणार आहे. आणि मी तरी आता इथे मिरच्या छान अशा धुवून आणि पुसून घेतलेल्या आहेत. मस्त कढईमध्ये पाणी येते, सुकतंय आपलं जरा. आणि छान आता या मिरच्या मस्त, याला एकाचे 2 तुकडे करायचे, नाही तर अख्ख्या टाकल्या तर कशा फुटतील ना मिरच्या, अख्ख्या तर मग हे होतं ते, म्हणून साठी तोडून घ्यायच्या छान. आणि इथं कसं मैत्रिणी जास्त प्रमाणात थोडंसं तेल टाकायचं, जेणेकरून मिरच्या आणि लसूण दोन्ही पण असं ब्राऊन कलरचं भाजून निघालं पाहिजे. आणि हेच तेल मैत्रिणी नंतर गाळून ठेच्यामध्ये टाकायचं आपल्याला थंड करून, जेणेकरून आपला ठेचा 3 महिने म्हणा 4 महिने असं टिकणार आहे. तर छान टिकतो. आणि मस्त तुम्ही असं बाहेरगावी प्रवासाला जाताना पण घेऊन जाऊ शकता. आता जसं की मी त्या दिवशी व्हिडिओमध्ये सांगितलेले, हा ठेचा बाहेरगावीच जाणार आहे. माझ्या नंदेच्या मुलाला बाहेरगावी जायचंय. आणि जाधवांनी छान मस्त इथे एक काम करून दिलेलं आहे मला. त्या दिवशी दादरला गेले ते मंगळवारी. इथे लसूण मैत्रिणी खूप महाग आहे, 120चा पाव आहे आपल्या लोकल मार्केटमध्ये. आणि जाधव दादरला गेले होते तर त्यांनी तिकडनं 290चा 1 किलो. तर मग मी बोलले 1.5 किलो घेऊन या, कारण कसे 3 डबे द्यायचे ते ना. तर 3 डब्यासाठी आपल्याला लागणार आहे तेवढा लसूण. आणि उरलाच होईल घरामध्ये, मला वाटत नाही उरेल म्हणून, पण तरी पण कारण लसणाचे प्रमाण जास्त असेल तर तिखट लागत नाही मैत्रिणींनो ठेचा, त्याच्यासाठी मी लसूण जास्त टाकते. आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये लिंबू पण ऍड करू शकता, लिंबाचा रस वगैरे पिळू शकता. लिंबाच्या रसाने पण मस्त लागतो. मी पण घरातल्यासाठी कधी करते तर खाते मी असं लिंबू वगैरे पिळून.
इथे छान तेल गरम झाले मस्त मैत्रीण. हे बघा इथे त्या मिरच्या 1 पाव मिरच्या आहेत, तर अशा 2 वेळा मी टाकून घेणार आहे. अर्धे आधी टाकले ते, काही मोडले ते, काही नाही मोडले ते. आणि मस्त अशा मिरच्या थोड्याशा, आता थोड्या हलक्या मिरच्या पहिले शिजवून द्यायच्या आणि नंतर लसूण टाकायचं. नाही तर मग काय होतं, लसूण जळला जातो आणि मिरच्या शिजायच्या राहून जातात ते. तर अशा पद्धतीने आता ह्या मिरच्या मी कढईमध्ये टाकलेल्या आहे आणि आता याला झाकण लावून शिजून द्यायच्या. मस्त झाकण लावून शिजवायच्या आणि नंतर त्याच्यामध्ये लसूण ऍड करायचं आहे. ते इथे मी झाकण लावते. इथे बघू शकता मैत्रिणी, मिरच्यांचा कलर असा झालाय. तेव्हा त्याच्यामध्ये आता याच्यातला आपण अर्धा लसूण आणि अर्धा नंतरच्या पार्टमध्ये टाकणार आहे. नंतर जेव्हा परत अजून मिरची हे करणार तेव्हा. आणि असं मस्त आता परत याचा कलर छान असा ब्राऊन होऊन द्यायचा आहे. मस्त चॉकलेटी झालं पाहिजे, जेणेकरून त्या ठेच्याचा रंग आणि मिरचीचा तिखटपणा पूर्ण मिरचीचा तिखटपणा निघून जाईल त्याच्यातनं. तर परत आता याला छान शिजवून घ्यायचंय. इथे मैत्रीण याचा रंग आहे बघा असा व्हायला लागलाय. अजून थोडासा ब्राऊन करून घ्यायचा आहे. आणि ह्या ठेच्यामध्ये मैत्रीण मस्त रेसिपी बनते, चिकन खरडा चिकन पण बनते. हा ठेचा टाकायचा 1 चमचा आणि चिकन मस्त धुवून हळद, चिकन मसाला, तुम्ही कांदा टाकू शकता, नाही तर नुसतं चिकन हळद मीठ टाकून बॉईल करून घ्यायचं आणि खरडा टाकून त्याच्यामध्ये सोटे करायचं मस्त. किंवा आता तुम्ही मशरूम पण बनवलं, सोटे करायचं असेल तर बटरमध्ये थोडासा हा ठेचा टाकायचा आणि त्याच्यामध्ये हे टाकायचं. याच्यामध्ये रेसिपी पण बनतात आहे, चिकन बनते मशरूम सोटे करून. किंवा तुम्ही डाएट वगैरे करत असेल ते डाएटसाठी मग थोडासा हा ठेचा टाकायचा आणि त्याच्यामध्ये मिक्स व्हेज असतं, जसं की गाजर, मशरूम आणि ब्रोकोली वगैरे असते ना, तर ते सगळं टाकून तुम्ही छान मस्त सोटे करून ते पण खाऊ शकता. लेटूसच्या पत्त्यांमध्ये असं टाकून पानांमध्ये, तर तेही छान लागतं आणि चिकन पण छान लागतं. हे बघा आता मस्त असा भाजला गेलाय आपला. एवढं तरी ठीक आहे, एवढ्यापर्यंतच करायचं आहे, जास्त अजून जाळायचं नाही आहे. एवढा झाला की छान कलर येतो आणि याचा तिखटपणा पूर्णपणे मग असा मरून जातो. एवढं तिखट लागत नाही. आणि मीठ थोडं जास्त प्रमाणात असतं. मिठामुळे तेलामुळे कसा मसाला टिकायला मदत होते त्याचा, म्हणून मी मिठाचं प्रमाण जास्त ठेवते मैत्रिणींनो. इथे आता हा झालेला आहे आपला. मी आता झाऱ्याच्या मदतीने काढून घेते, म्हणजे कसं तेल कढईतच राहून जाईल आणि फक्त मिरची आणि लसूण आपला वरती येईल. आणि हे बनवताना मैत्रिणींनो काळजी घ्या, अख्ख्या मिरच्या असल्या तर फुटतात पण, तर त्याच्यासाठी तुम्ही तुकडे करून टाका, म्हणजे कसं चेहऱ्यावरती उडणार वगैरे नाही. आता मी नेहमी बनवते त्याच्यामुळे मला कसं सवय आहे. तुम्ही बनवणार असेल तर प्लीज मैत्रिणींनो तुम्ही काळजी घेऊन बनवा. आणि जेवणाची चव वाढवतो, मस्तच लागतोय. आता बऱ्याच लोकांनी खाल्लेलं आहे. कधी मिठाचं प्रमाण होतं मैत्रिणींनो, मिरच्यावरती पण असतं नाही का, कधी मिरच्या तिखटाच्या निघल्या जातात, कधी बिना तिखटाच्या असतात, तर कधी कधी मग मीठ कमी जास्त होऊन जातं. पण आता काय करणार, जास्त कमी असलं ठेचाची ऑर्डर तर मग कधी मिठाचं प्रमाण कमी जास्त होतं. तर त्याच्यासाठी हे बघा आता इथे दुसऱ्या पण टाकून घेतले. अशा पद्धतीने दुसरा पण बनवून घेते इथे. आणि आता मैत्रिणी तिथे तो भाजला जातो तोपर्यंत इथे हा मस्त खलबत्ता आहे आपल्याकडे, मस्त धुवून घेतलेला आहे, सुकवून ठेवला. माझं काम आवरलं की मी त्याला धुवून वगैरे ठेवतेच आहे. आणि मस्त आता मीठ वगैरे टाकून गरम गरम आहे तेव्हाच मी हा कुटायला घेणार आहे. इथे आता हे बघा थोडंसं हे मिरच्या आहेत ते जे भाजलेले आहे त्याच्यामध्ये इथे मी मीठ टाकून घेणार आहे, म्हणजे कसं कुटताना मग कुटला जातो मिठाच्या याच्याने, कुटायला मदत होते मिठामुळे. तर आता हे याच्यामध्ये थोडं थोडं असं घेऊन कुटायला चालू करणार आहे. आणि हे कसं आता होममेड आहे त्यामुळे आवडायला लागलाय लोकांना. आता कसं गरमी आहे, उन्हामुळे एवढं खात नव्हतं कोणी गरमीमुळे, पण थंडीमध्ये बरं असतं जरा. आणि आपण तसे थोडेसे आता गाठ्यावरचे लोक असल्या कारणे आपण थोडं तिखट खातो. इथे पण आता मी बघितलंय मुंबईमध्ये पण माझ्या मॅडम लोकांना पण साईडला लागतेच आहे. तर बघा आता इथे छान मस्त आता हे असं करून याला अशा पद्धतीने मस्त बारीक पूर्ण हे करून होईपर्यंत असं कुटायचं. ही प्रोसिजर चालूच ठेवायची. आता पूर्ण मिरच्या आणि लसणाचा एकजीव होत नाही तोपर्यंत मी आता इथे कुटून घेणार आहे. आणि गरम असताना मैत्रिणी पटकन बारीक व्हायला मदत होते त्याच्यासाठी. ते बघा असं लवकर बारीक केला जातो पटकन. हे बघा आता मी हा कुटून घेते सर्व, नंतर दाखवते. इथे मस्त आता मी तो भाजतो तोपर्यंत इथं उभी आहे तर बोला नाही का काय करणार, मग असं इथं छान मस्त बारीक आता हा
असं वाटल्यासारखं. तुमच्याकडे पाटा असेल तुम्ही पाट्यावरती पण करू शकता. काही काही लोकांकडे असतात आता पाटा वरवंटा. आणि आता कसं जुन्या याच्यावर आले लोक, जुन्या चालीवर आले, दगडावरचं पाट्यावरचं वाटलेलं चांगलं. जुनं ते सोनाचं असतं नाही का. पहिलं आता गावाला गरिबीच्या काळात हे सगळं होतं. नंतर मिक्सर आले, कुकर आले, नॉनस्टिकचे भांडे आले. पण आता परत कसं आजारपण वाढल्यामुळे परत आता गरिबीचे दिवस माणसांना आठवायला लागले की पहिलं याच्यात खायचं होतं. आजारपण नव्हते. जशी की तांब्याचे भांडे, पितळाचे भांडे, काठवडे असायचे लाकडाचे वगैरे. आता लोक परत ते सामान घेऊन त्याच्यामध्ये बनवायला हे करायला लागले. तर असं आता म्हणून उगाचच बोलत नाही माणसं, पण माणसं टिकून नाही ठेवत नाही का. जुनं ते सोनं विकू टाकलं, सगळं अल्युमिनियम घेतलं. आता बोलता अल्युमिनियमच्या ह्याच्यामध्ये आजार होतात, हे होतात. मग आता ते लोक वापरायला बघत नाही. हे बघा मैत्रिणी, बोलता बोलता 5 मिनिटामध्ये ठेचा आपला एवढा असा. आणि लसूण हा दाताखाली आला ना छान लागतो. आता याला मस्त चमच्याच्या साह्याने मी काढून घेऊन नंतर बोलमध्ये सगळं बनलं की मिक्स करणार. आणि मग त्याच्यामध्ये वरतून मी हे तेल राहतं ना, ते तेल झालेलं कोमट तेल ते त्याच्यामध्ये ओतायचं, थंड करून मग बॉटल पॅकिंग करायच्या. आणि असाच बनतो मैत्रिणी माझा तरी ठेचा. पण खूप टेस्टी लागतो. एवढा टेस्टी आहे ना, जेवणाला चव वाढवतो आपल्या. आणि नक्की करून बघा, नक्की ट्राय करा तुम्ही पण माझा ठेचा. तर चला आता अशा पद्धतीने जो आहे तो पण भाजते, तो त्याला पण भाजून कुटून घेते. काय सुटले ते कामात नाही येतात ते. बघू आज गुरुवार आहे, बोलत होते मठात जायचंय का, वेळ मिळाला तर जाईल. पण आता भाकरी टाकणार आहे. पिठलं तर आहे दुपारी केलेलं, दुपारचं पिठलं आहे. कारण एकटीला काही मला संपलं नाही गेलं ते. तर मग त्याच्यासाठी आता दुपारचं जेवणाचं ते पिठलं राहिले, ते पिठलं, भाकरी आणि ठेचा. मस्त कांदा बिंदा फोडून द्यायचा मस्त गावच्यासारखं. आणि छान जेवण रात्रीचा. चालू मध्ये काही पण सुचतं. तर चलो इथे बघू शकता मैत्रीण. आता हा सुका आहे ना. आता याच्यात थोडंसं तेल टाकलं का मस्त कलर येईल याला तेलाचा आणि छान होऊन जाईल. मग थंड झाला का डबे पॅकिंग करायला. अजून एक बॅच मला कुटायची आहे, पण असं याला थोडासा जाडसर ठेवायचा. आणि खरडा असाच असतो, थोडासा अर्धवट असा लसूण वगैरे दाताखाली आला की छान लागतो त्याचा. आणि मस्त झालं. मी टेस्ट पण करून बघितलाय, बरोबर आहे मीठ वगैरे. तर नक्की ट्राय करा मैत्रिणी माझी ठेच्याची हे. आता याला रेसिपी नाही म्हणू शकत आहे, किंवा तुम्ही म्हणू पण शकता रेसिपी. तर तुम्ही नक्की माझा ठेचा बनवून ट्राय करा आणि खा आणि मला सांगा. आणि व्हिडिओला लाईक करत जा मैत्रिणींनो. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा. अजून व्हिडिओ बाकी आहे आपला, पुढे बघूया जाधव आल्यावरती काय होतंय काय नाही. जर मंदिरात गेली तर तिकडे पण मग मी शूट करेन. मंदिरात तर जाणारच आहे, बघू वेळ आहे, घरात तसं काही काम नाही आता. आताशी किती 6:15 वाजले. आता 6:30च्या नंतर पूजा वगैरे करून घेईल. तोपर्यंत साहेब आले. फक्त 2 भाकरी टाकायच्या ते मला. आणि पाहिजे तर थोडीशी खिचडी वगैरे लावू शकते तोंडी लावायला, डाळ भाताची तुपातली खिचडी. तर चला मैत्रिणी पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. ते मैत्रिणी बघू शकता ऑलमोस्ट आपला ठेचा तयार झालेला आहे. आणि तुम्ही याला भाकरी सोबत खा, चपाती सोबत खा, डाळ भातासोबत खा. जेवणाची चव वाढवणारा असा माझा ठेचा आहे. हे बघा छान बनवलाय. तुम्ही याच्या शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर. आणि मला तर असंच आवडतं. आणि तुम्ही हा प्रकारे पहिला बनवून बघा ह्या प्रकारे. आणि मग नंतर याच्यामध्ये मिरची, हे लिंबू किंवा मग शेंगदाणे ऍड करू शकता तुम्हाला तो आवडला तर. शेंगदाण्याची चटणी तर आपण सगळेच बनवतो, पण असा आता हा पूर्णपणे रेडी आहे. आणि याला आता तेल टाकून, तेल पण टाकायची गरज नाही मैत्रिणी, हे तेल सुटतं नंतर. हे तेल आता खाली जाईल, जास्त तेलाची गरज नाही. पण जास्त वेळ टिकवायचा असेल तर लोणच्यासारखं याला तेल टाकून ठेवायचंय. आणि आता मस्त इथे भाकरीसाठी तवा ठेवून घेतलाय. आणि इथे ही कढई राहिलेली आता गरम गरम, त्याच्यामध्ये दुपारी हे पिठलं बनवलं होतं ते टाकून घेते मस्त. म्हणजे त्यालाही चांगली तिखटाची चव येईल आणि गरम पण होईल अशा पद्धतीने. तर असं मैत्रिणी तुमच्या घरात पण तुम्ही करतच असाल नाही का. तेलाची कढई राहिली त्याला भात पुसून घ्यायचा. मी तरी करते बाबा, मला तरी आवडतं तेलाच्या कढईमध्ये. आणि माझी सवय पण आहे कढई बिढई जास्त पुसून वगैरे खायची. भारती ताईंना माहिती आहे, आम्ही दोघी पण तिकडे गावाला पण होतो तेव्हा पण कढई वगैरे अशा हे खायला बेसन बिसन केलं की खरडून खायला आवडायची. त्याची खरड जी असते ना ती छानच लागते. आणि चला आता इथं ठेचा कंप्लीट रेडी आहे. मी आता इथं भाकरी करून घेते 2 पटकन. साहेब अजून यायची वाट बघते, तोपर्यंत माझ्या भाकरी होऊन जातील मैत्रिणींनो. इथे आता मैत्रिणींना मस्त पीठ मळून घेतलं 2 भाकरीचं. 2 भाकरी थापून घेते आता पटापट.
जेवण आवरलं म्हणजे कसं बाकीच्या कामांना मी मोकळी. बाकीची म्हणजे कामं तशी काय नाही जास्त माझी आता संध्याकाळी. पण आता हेच आता पटकन आवरलं की मग देवपूजा वगैरे करते, तयारी करते. ते आले की देवळात गेल्यावर कसं उशीर लागतो ना, कधी आरतीसाठी वगैरे थांबलो तर मग वेळ पण होतो यायला. लवकर गेलं तर शक्यतो नाही वेळ होतोय, उशिरा गेलं की जास्त टाइम होतो. मस्त इथं ती ज्वारीची भाकरी तयार आहे आपली. टाकून घेतली आणि तोपर्यंत आता ती भाजते. दुसरीला छान पीठ मळून घेते, नंतर मग तिला पाणी लावून पलटी करायची. पुढे 1-2 मिनिटं राहिल्यानंतर मग मैत्रिणीला पाणी लावायचं. नाही तर मग काय होतं, पाणी सुकून जातं आणि भाकरी पलटी केली का मग खाल्लं तशीच भाकरी कच्ची राहते. आणि तवा जरा बऱ्यापैकी बरा तापलेला पाहिजे. नाही तर काय काय मैत्रिणींचं काय होतं, कधी कधी भाकरी टाकल्या का लगेच पाणी फिरवतात आणि लगेच पलटी करतात. पलटी केली का मग त्याला फोड उठतात, ते जागोजागी नाही का असं भाकरीला फोड उठतात. तर मग तसं न करता भाकर तव्यात गेली का 2 मिनिटं तव्यामध्ये राहून द्यायची, नंतर मग त्याला पाणी लावायचं. परत ते पाणी 1 मिनिटं सुकून द्यायचं मैत्रिणींनो. आणि ते पाणी 1 मिनिटं सुकल्यानंतर मग तुम्ही भाकर पलटी करा. मग ती भाकरीला तुमच्या फोड वगैरे येणार नाही आणि अशी चिकट लगदा झाल्यासारखी अशी भाकर होत नाही. जेवणाच्या पण पद्धती असतात ते नाही का प्रत्येक ह्याच्या बनवायच्या. तर तसं हे बघा आता छान याला मस्त पाणी सुकले. तोपर्यंत ही प्रोसिजर खाली इथं पीठ मळायची प्रोसिजर चालू ठेवायची. म्हणजे कसं भाकरीचं पीठ चांगलं मळलं गेलं का भाकरी पण छान येतात. आता इथं कसं आपण ताबडतोब बनवून खातो, गावाला तसं नसतं ना. मग त्याच्यासाठी हे बघा आता ही भाकर छान मस्त हे झाली. नंतर आता तिला परत 5 मिनिटांनी पलटी मारून मग नंतरून शेकून घ्यायची. चला आता मी तोपर्यंत इथं दुसरी पण भाकर थापून घेते मैत्रिणी. अशा प्रकारे जेवण पण आटोपलेलं आहे. थोडीशी फक्त आता खिचडी लावणार आहे. चला इथे आता मैत्रिणी बघा मस्त अशी छान पलटी मारून घेतली भाकरीला. तेव्हा कुठे अशी भाकर मग छान फुगते. आणि तुम्ही गॅसवर भाजा नाही तर तव्यावर भाजा. भाकरी व्यवस्थित पीठ मळून वगैरे केल्या की छान फुलल्या जातात ते चांगले. आता आम्हाला सवय आहे त्याच्यामुळे आमच्याकडे काही गोष्टी सांगायला लागत नाही. काय काय मैत्रिणींच्या नाही बनत अजून. तर त्याच्यासाठी हे बघा आता छान हिला मस्त फुगली आहे. मी काही हिला खाली भाजलेली नाही गॅसवरती. आणि छान असा मस्त फुगा आलाय पूर्ण भाकरीला. काही गरज नाही काय कुठं तव्यावर याच्यावरती भाजायची गॅसवरती. हे बघा मस्त बटर सारखी टम झाली एकदम. कशी वाटली मैत्रिणी भाकरी, कशी नाही. आता जेवण तर आपलं झालंच आहे ऑलमोस्ट. आणि मला एक सवय इकडे भाकरी भाजत होती तोपर्यंत इकडे ही थापून ठेवली होती. तर 2-3 भांडी होती इथे. खलबत्ता वगैरे होता तेलकटाचा. थोडस हे 2-3 भांडी होती ती पण आवरून घेतली लगेच. म्हणजे कसं आता किचन बिचन क्लीन होऊन जाईल. मग मी बाहेर ना आली तरी मला काही टेन्शन नाही आता. तर चला अशा प्रकारे छान आपली भाकरी झाली मस्त ज्वारीची. आणि हे बघा इथे छान संध्याकाळच्या तरी माझ्याकडे ज्वारीच्या भाकरी, कधी डाळ भात भाजी असते, कधी खिचडी भात असतो, पापड त्याच्यासोबत. चलो इथे मैत्रिणी मस्त आता डाळ तांदूळ धुवून घेतलाय. हिंग, हळद आणि मीठ टाकून खिचडी लावून देते थोडीशी. गाजर टाकते मस्त किसून छान लागते गाजर टाकल्यावरती. इथे मैत्रीण छान मस्त गाजर धुवून सोलून घेतलंय. 1 टाका किंवा अर्धा टाका छान लागतं. आणि बाळासाठी पण असेल तर मी मागे पण तुम्हाला बोलली बाळासाठी पण असेल तर छानच आहे. इथे मस्त आहे गाजर. आता थोडंसं अर्धा इथे किसून घेते. वरती किसता नाही येणार, थोडा गॅस चालू ठेवलाय बारीकच आहे. तर पटकन मग कुकर ठेवून घेते अर्धा गाजर टाकून. छान आता इथं मस्त खिचडी लावून दिली. तोपर्यंत आता देवपूजा करून घेते. आता तरी सगळं आवरलेलं आहे, भांडी बिंडी. जेवण पण ऑलमोस्ट झालेलंच आहे. आणि हे असं लहान मुलांना मैत्रिणी हे असं चोरून लपून खायला देत जायचं. गाजर वगैरे अशी पोरं आताची खायला मागत नाही. तर असं खिचडीत वगैरे नाही का पालक खिचडी, डाळ खिचडीमध्ये तुम्ही असं टाकून देत जा. आणि चालू मध्ये इथं वटा बिटा क्लीन करून झालाय. चला आलो मंदिरातून, जेवायची तयारी चालू आहे. आणि अख्ख्या रस्त्याने पाऊस होता. कुठं मोबाईल वरती काढला नाही, शूट नाही केलं आणि काही नाही. डायरेक्ट इथून गेलो. सांताक्रूजला गेल्यापासून पाऊस चालू झाला होता. जरा वेळ थांबलो. एका हातात छत्री, एका गाडीवर पकडायला. त्याच्यामुळे कुठं काही थांबणं झालं नाही, काय नाही. डायरेक्ट घरी आली. कपडे भिजले होते, चेंज केले आणि जेवायला घेतलंय. मस्त खिचडीला फोडणी घातली आणि जेवायला घेतलंय. साहेबांचं पोट भरलेलं आहे, त्यांना जेवायचं नाही. पण तरी पण बोलते थोडीशी वाटीत खिचडी दे, मी टेस्ट करतो.
आता खिचडी चांगलीच असणार आहे, पण टेस्ट करायचीच आहे थोडी तरी. दुपारचं जेवण दाबून झालेलं आहे, जिरलं नाही सगळं जेवण, तरी पण आता माझ्या हातचं थोडंसं पाहिजेच आहे, म्हणजे कसं पोट भरल्यासारखं वाटेल नाही का. नाही तर रात्रीचे कावळे पोपतात त्यांच्या पोटात. तर या तुम्ही पण जेवायला. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जसं पिठलं, भाकरी, ठेचा आणि खिचडी, मस्त गरमागरम जेवण. तर या मैत्रिणींनो जेवायला. चला मैत्रिणींनो बसतो जेवायला, या तुम्ही पण जेवायला. आणि बघत राहा व्हिडिओ आमचे, असेच आमचं जेवण खावण बघत राहा, व्हिडिओ बघत राहा. आणि व्हिडिओ कसा वाटला कसा नाही मैत्रिणींनो नक्की सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओ चांगले चांगले बघत राहा, चांगल्या कमेंट करत राहा. व्हिडिओ आवडलाच तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. खुश राहा, रेसिपी बघत राहा, बनवत राहा, आणि घरातल्यांना खाऊ घालत राहा. बाय बाय.